हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत की आपण जर फक्त भगर किंवा वरई वापरून अप्पे बनवले तर ते कसे बनतील याचा आपण जेन्युइन रिव्ह्यू बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे अप्पे कसे बनवायचे व कसे बनलेत याचा रिव्ह्यू आपण सुरू करूयात. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अप्पे बनवण्यासाठी इथे मी या वाटीने 1.5 वाटी भगर भिजवून घेतलेली आहे. भगर कमीत कमी मी 1 तास भिजवलेली आहे. यामध्ये आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालणार आहोत. यानंतर हाफ टीस्पून आपण यामध्ये मीठ घालणार आहोत. मिक्सरमध्ये पाणी न घालता अशा प्रकारे आपण फाईन बॅटर बनवून घेणार आहोत. या बॅटरमध्ये आपण थोडासा सोडा घालून घेणार आहोत. यानंतर गॅसवर अप्पेचे भांडे ठेवून आपण ते गरम झाल्यानंतर त्यावर अशा प्रकारे ऑइलिंग करणार आहोत. अप्पे पात्राला तेल अगदी व्यवस्थित लावायचं आहे जेणेकरून अप्पे चिकटणार नाही. यानंतर चमच्याच्या सहाय्याने आपल्या पात्रामध्ये आपण अशा प्रकारे बॅटर घालणार आहोत. यावेळी गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. बॅटर घालून झाल्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत. 10 मिनिटांनंतर आपण झाकण काढून घेऊया. चमच्याच्या सहाय्याने अप्पे अशा प्रकारे आपण पलटवून घेऊया. अशाच प्रकारे सर्व अप्पे आपण पलटी करून घ्यायचे आहेत. थोडस तेल घालून आपण पुन्हा झाकण ठेवून यांना स्टीम होऊ देणार आहोत. 5 मिनिटांनंतर झाकण काढून बघूयात. तुम्हाला यातलं एक काढून दाखवते. तुम्ही बघू शकता अप्प्याला जाळी पडलेली आहे, पण थोडेसे कच्चे वाटत आहेत. अजून 5 मिनिटं आपण याला ठेवूयात. 5 मिनिटांनंतर गॅस बंद करूयात. आता आपण हे अप्पे कसे बनले आहेत ते बघूयात. हातामध्ये घेतल्यानंतर मला हे थोडेसे कडक वाटत आहेत. तोडायला सुद्धा त्रास होत आहे. पण बराच वेळ यांना लो फ्लेमवर व्यवस्थित शिजवलं तरी सुद्धा यामध्ये पांढरं पीठ दिसत आहे, त्यामुळे व्यवस्थित शिजले सुद्धा नाही आहेत ते. टेस्टचं जर म्हणाल तर टेस्ट चांगली आहे, पण आपण थोड्या वेळ जर खाल्ली तर त्यानंतर थोडासा दबका बसायला लागतो. या एक्सपेरिमेंटवरून मी तुम्हाला इतकंच सांगेल की जर तुम्ही फक्त भगरीचे अप्पे बनवण्याचा विचार करत असाल तर ते इतके खास बनणार नाहीत. त्यामुळे हा विचार तुम्ही टाळा. तुम्हाला जर हा एक्सपेरिमेंट आणि त्याचा रिव्ह्यू आवडला असेल तर अशाच अनेक वेगवेगळ्या डिशेसच्या एक्सपेरिमेंट आणि रिव्ह्यूसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.